हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू छत्रपती एज्युकेटेड यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो. सर्वात प्रथम आपण CET सेलवर नोटीस नंबर 24 बघणार आहोत. मित्रांनो, इथं आपण बघू शकता नोटीस नंबर 24 आलेली आहे नीट UG 2024साठी. जे कॅन्डिडेट आपण जे पुढचे राऊंड बघणार होतो ना, जे स्टे वॅकन्सी तिसरा आणि चौथा राऊंड होणार होता, त्यासाठी आता क्वालिफाईंग क्रायटेरिया थोडा घसरलेला आहे. आपण बघू शकतो. सर्वात प्रथम EWSसाठी इथं बघू शकता EWSसाठी 112 मार्कपर्यंत आलेला आहे क्वालिफाईंग क्रायटेरिया. पहिला 161 मार्कावर होता, आता 112पर्यंत. जितका जनरल कॅटेगरी EWSवाल्याला ज्यांना 112 मार्क आहेत ना, ते सर्व या राऊंड साठी तुम्ही रजिस्ट्रेशन करून BMS BHMSला ॲडमिशन घेऊ शकता यावर्षी. अदर कॅटेगरीसाठी बघूया 87 मार्कावर गेलेले आहे. इथं आपण बघू शकता 87 मार्कासाठी अदर कॅटेगरीचा क्वालिफाईंग क्रायटेरिया गेलेला आहे. नंतर आपण समोर आता आपण क्वालिफाय जितके घसरलेले आहेत ना 112 आणि 187, तर या मुलांना आता रजिस्ट्रेशनची डेट काय दिलेली आहे आपण या व्हिडिओमध्ये बघूया. सर्वात प्रथम इथं आपण बघूया ऑनलाईन रजिस्ट्रेशन पेमेंट फीस 19/11/2024 ते 21/11/2024च्या दरम्यान तुम्हाला जे कॅन्डिडेट आता जे इलिजिबल झालेले आहेत, क्वालिफाय क्रायटेरियामध्ये आलेले आहेत, म्हणजे ज्यांना बी 112+ मार्क आहेत आणि 35% आलेले आहेत, जनरल आणि EWS होत आहे, या स्टुडंटनी 19/11/2024 ते 21/11/2024च्या मध्ये आपले रजिस्ट्रेशन करून घ्यावे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर सर्व डॉक्युमेंट 19 ते 21 मध्येच अपलोडिंग झाले पाहिजेत. नंतर जितक्या कॅन्डिडेटने सर्वात प्रथम रजिस्ट्रेशन केले आहे त्यांची मेरिट लिस्ट 22/11/2024ला आपल्याला भेटेल. और त्याच दिवशी किती कॉलेजमध्ये सीटा व्हॅकंट आहेत किती नाही ते सर्व आपल्याला कळेल. त्याच दिवशी 22/11/2024 रोजी आपल्याला कळून जाईल. नंतर आपण जेव्हा सीट मॅट्रिक्स येईल ना, तेव्हा जितके बी स्टुडंट ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरला होता, आता ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर त्यांना चॉईस फिलिंगचं ऑप्शन फक्त त्यांच्यासाठीच ओपन होणार आहे. कधी इथं बघू शकता आपण 23/11/2024 ते 25/11/2024 रात्र 12 वाजेपर्यंत ते चॉईस फिलिंग करतात. आणि ही चॉईस फिलिंग तिसऱ्या आणि चौथ्या राऊंडसाठी गृहीत धरण्यात येणार आहे. तर तिसरा राऊंड स्टे वॅकन्सी राऊंड 26/11/2024ला लागणार आहे. त्याची जॉईनिंग करायची तुम्हाला 27/11/2024 ते 30/11/2024 सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. नंतर तीच जी आपण तिसऱ्या राऊंडसाठी चॉईस फिलिंग केली ना, तीच चौथ्या राऊंडसाठी बी गृहीत धरण्यात येणार आहे. आणि चौथा राऊंडची जी सिलेक्शन लिस्ट येणार आहे स्टे वॅकन्सी ऑनलाईनची, ते 3/12/2024 मध्ये येणार आहे. आणि त्याचे जॉईनिंग आपल्याला 4/12/2024 ते 8/12/2024 सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत करायचे असेल. तर या राऊंडसाठी कोण राहणार आहेत मी सांगणार आहे की आजपर्यंत त्यानं CET सेलचं कधी रजिस्ट्रेशन सुरुवाती राऊंडचं रजिस्ट्रेशन केलं नसेल आणि त्याला मार्क खूप हाय असतील, ती या राऊंडसाठी इलिजिबल राहणार. आणि जितका क्वालिफाईंग क्रायटेरिया 112च्या मधात जर स्टुडंट बसच असेल, तर ते बी या राऊंडसाठी